काही असे नमुन्याचे कस्टमर भेटतात माहिती आहे का, त्यांना स्पीकर पाहिजे असतं पण फ्रीमध्ये पाहिजे असतं. पण कधी कधी काही मुलं काय करतात माहिती आहे का, दिवसभर काहीच काम झालं नाही, झिरोवर असतात. मग ते काय करतात, आपल्या खिशातून फ्री म्हणून, कंपनीतून फ्री आहे म्हणून ते स्पीकर देतात. पण कस्टमरला काय वाटतं खरंच की कंपनी फ्रीमध्ये देते, पण खरंच कंपनी फ्रीमध्ये देत असते का? जर कंपनी फ्रीमध्ये वाटेल वस्तू वगैरे त्यांचे जे पण प्रोडक्ट असतील ते, तर कंपनीला काय फायदा सांगा बरं. आम्हाला कंपनी का ठेवेल जर फ्रीमध्ये वाटायचं असेल तर लोकांना थोडं तर समजायला पाहिजे की फ्रीमध्ये काहीतरी येत असेल का, कितीला तर असेल, 1 रुपयाला तर असेल, 10 रुपयाला असेल, काय जे प्राईज असेल ते प्राईजला तरी असेल, असं विचार करायला पाहिजे. नाही, एकतर फ्रीमध्ये पाहिजे असते त्यांना. बरं ठीक आहे, झिरो राहण्यापेक्षा ना काही मुलं करतात, मी देत नाही, माझं सांगते, मी देत नाही. कारण मी जर फ्रीमध्ये द्यायला लागले तर माझ्याकडे काय उरतं? एकतर पैसा आमची पगार आलेली ज्या दिवशी आली त्या दिवशीच पार होते, 1-2 दिवसातच पार होते. मग आम्ही जर कस्टमरला फ्रीमध्ये स्पीकर दिलो तर आमच्याकडे काय उरेल? म्हणून मी तर काय कस्टमरला फ्रीमध्ये देत नाही. आणि ते कस्टमरला कसं होतं माहिती आहे का, ती लालच म्हणतात ना, लालच बुरी बला. मग ते कस्टमरला लालच लागते की फ्रीमध्ये स्पीकर, पण फ्रीमध्ये भेटत नाही. त्याची प्राईज असते 500च्या मध्येच प्राईज असते. तर मी तर देत नाही, बाकीचे मुलं देतात फ्रीमध्ये. मग असंच कस्टमर गेलं का स्पीकर वगैरे द्यायला तर फ्रीमध्ये भेटतं, तुम्ही पैसे कसं घ्यायला, असं तसं उलट सुलट बोलतात. पण ऐकून घ्यावं लागतं, आपलं काम आहे. राग येत नाही असं नाही आहे, राग तर येतो, पण ऐकून घ्यावं लागतं. काय करणार, काम आहे आपलं. म्हणून असं कधी कधी तर ना असं डोक्याला इतका ताप होतो ना, रडू येतं माहिती आहे का, पण नाही लाज म्हणून गप्प. पण थोडा तर विचार करायला पाहिजे ना की फ्रीमध्ये कसं वस्तू भेटेल, कसं नाही. त्यांचा पण काही ना काही व्यवसाय असतो. ते जर ते दुसऱ्यांना विकत असतील तर ते फ्रीमध्ये थोडी देतात, ते पण त्यांच्याकडून पैसे घेतात ना. हे पण थोडं लोकांना विचार करायला पाहिजे की फ्रीमध्ये भेटते का नाही ते.